नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण आहोत विरारला. आज तारीख आहे 12 तारीख आणि आपण चाललोय गोराईच्या इकडे पॅगोडा बघण्यासाठी. तर आपली पोरं गावावरनं आलेले आहेत. हा आहे तन्मय, त्याच्यानंतर हा आहे प्रणय, हा आहे साहिल आणि अंकिता आणि पप्पी म्हणजे आमचं स्वप्नाली आणि स्वरांश कुठं आहे? हाय कर. हां, तर असे आम्ही सगळेजण चाललोय पॅगोडा बघण्यासाठी. तर आता आपण विरारवरनं बोरिवलीला जातोय, बोरिवलीवरनं गोराईला जाणार आणि मग तिथे पॅगोडा बघणार. तर आत्ताच आपण तिकीट काढलेलं आहे. हे बघा, 5 तिकीट काढले रिटर्न. माझा तर 5 आहे, या लोकांचं तिकीट काढलं आहे. आता आपण जातोय बोरिवलीला ट्रेन पकडून. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय. तर आमचा साहिल पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसलेला आहे. तू बसला होतास ह्याच्या आधी? तू बसला होतास ना? हा मेट्रोमध्ये बसला आहे आधी, पण ट्रेनमध्ये पहिल्यांदा आहे. तर अशा काही काही गोष्टी असतात. बोरिवली स्टेशनला उतरलो आणि आपण रिक्षा पकडून चाललोय गोराईला. तर आत्ताच आपण रिक्षातून उतरलेलो आहोत आणि आता आपण चाललोय तिकीट काढायला तिकीट काउंटरच्या इथे. तर हे इथे फेरी तिकीट काउंटर आहे, इथून आपण तिकीट काढू. तर मित्रांनो, आताच आपण तिकीट काढलेलं आहे. बघा, 7 तिकीट काढलेलं आहे. एक तिकीट आहे 100 रुपये रिटर्न फेरीचं म्हणजे बोटचं. तर आता आपण बोटच्या इथं आलो आहे. बोट आता चालली आहे आणि आपले हे कॅप्टन आहे, बोट आता फिरवत आहे. पॅगोडा बघण्यासाठी संपूर्ण देशातून तसेच परदेशातूनही लोक येतात. पण मस्त वाटतंय. भरपूर दिवसांनी आपण फेरीमध्ये बसलोय. 2017ला आपण या ठिकाणी आलेलो. आता पॅगोडा आपण बघायला चाललोय. आणि कसं वाटतंय तुला? मस्त एकदम. आता बरी वाटतंय ना? आणि हा बघा, समोर आपल्याला पॅगोडा दिसतोय. बोट निघालेली आहे आपली आणि हे बघा, भारी वाटतंय. ऍक्च्युली बोटीमध्ये आम्ही आहे ना जास्त बसत नाही, भीती वाटते असं सगळं काळं पाणी बघून. म्हणजे काळं नाही पण हिरवळ, पाण्याच्या खालचं काही दिसत नाही, पण तरी पण मस्त वाटतंय जायला. आपण जातोय आता पॅगोडाच्या इकडे. हे बघा, भारी एकदम आहे, भारी. आणि आता आपण पॅगोड्याच्या जवळ आलेलो आहोत. तर आता आपण या फेरीमधनं उतरलेलो आहोत. इथेच आहे ना वॉटर किंगडम वॉटर पार्क सुद्धा आहे. ते बघा, हे बघा इथं लिहिलेलं आहे. हे काय वॉटर पार्क किंगडम ग्लोबल विपश्यना या साईडला आहे. तर आपल्याला विपश्यना इकडे जायचंय. हा, ए बोटचं तिकीट. ओके, तर इथे बघा तिकीट दाखवावं लागतंय. आणि हे बघा, इथे दुकान आहेत खाण्याची. लास्ट फेरी 6 वाजता. हे तुम्ही लक्षात ठेवा की इकडे आलात तर सकाळी 9 ते 6 हा टायमिंग आहे इकडे फेरीचा. तर आता आम्ही सगळे असे जातोय पॅगोडाच्या इकडे. तर आता आपण भेल घेतलेली आहे. ऍक्च्युली भूक लागली आहे. जेव्हा मी 2017ला आलो होतो ना, तेव्हा इथे दुकानं वगैरे काही नव्हती. इथे बाजूला आहे ना, हे बघा तलाव आहे, मोठा तलाव आहे. इथे एक आहे ना तलाव आहे बघा. हे पाण्याची साठवण करतात पावसाळ्यातून, जेव्हा पाणी साठतं तेव्हा. आता बघा 4 महिन्याचं पाणी आटलं ते. आणि मस्त आहे. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12:30 आणि आपण आता पॅगोडाच्या जवळ पोहोचलेलो आहोत. हे पॅगोडाचे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरच दुकानं सुद्धा आपल्याला बघायला मिळतील, जिथे आपल्याला वडापाव वगैरे नाश्त्याची सोय होऊ शकते. पॅगोडाच्या इथे येण्यासाठी भाईंदर स्टेशन पश्चिमवरून सुद्धा आपल्याला बस आहे.
आपण चाललोय आता आतमध्ये आणि प्रवेशद्वारातूनच आपल्याला समोर पॅगोडा बघायला मिळतो आणि कमाल एकदम कमाल वाटते. इथं आल्यावर एकदम आहे ना प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो आता आपण शूट करणार आहोत म्हणून हे आधी परमिशन घ्यायला लागतं, नाहीतर विदाऊट म्हणजे इथे तरी पॅगोडामध्ये तरी विदाऊट परमिशननी गोप्रो किंवा तुम्हाला DSLRने शूट करायला अलाउड नाहीये. विश्व विपस्सना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन 2000 मध्ये हा पॅगोडा बांधण्यात आला. तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. दरवर्षी या पॅगोडाला 1,500 ते 2,000 पर्यटक भेट देत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनादरम्यान काही दिवसात ही पर्यटन संख्या 5 ते 10,000च्या आसपास पोहोचते. महाराष्ट्रातील 7 आश्चर्ये निवडलेली आहेत. जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. या पॅगोड्याच्या बांधकामाची सुरुवात सन 2000 पासून सुरू करण्यात आली आणि सन 2008 मध्ये हे पूर्ण झालं. या पॅगोडाची उंची 325 फूट आहे आणि या पॅगोडाचं बांधकाम तसेच डिझाईन परवेज दुमसिया, NR वर्मा आणि चंदूभाई सोमपुरा यांनी केलं आहे. पॅगोडामध्ये एकाच वेळी 8 ते 10,000 लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची 29 मीटर असून ती भूकंपरोधक आहे. पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यान धारण्यात सहाय्य करतात आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात. या पॅगोड्याचं उद्घाटन 8 फेब्रुवारी 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. इथून पॅगोडाच्या आतमध्ये जाता येतं. पॅगोडामध्ये जवळजवळ 8 ते 10,000 लोक बसू शकतील एवढी जागा आहे. तर इथे लिहिलेलं आहे 10 दिवसांच्या विपश्यना शिबिराच्या नोंदणीसाठी. तिथून तुम्हाला स्कॅन करून ऑडिओ डाउनलोड करता येईल. हा पॅगोडाच्या आतमध्ये जाण्यासाठी भव्य मोठा दरवाजा आहे आणि या दरवाजावरती सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे.
तर मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 2:30 आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.